जय शिवराय मंडळी, माझ्या आता हा जो खाऊ बघत आहे ना, आता आम्ही कांदे काढायला चालले. खाऊ घेऊन जाणं गरजेचं आहे. बाया जरा खुश होत्यात, लाडून भेळ मस्त घेऊन आले. आमची तर वड्याला बघा मस्तपैकी उन्हाळ्यात बी पाणी. हे आपलं कांद, आज हे कांदा काढायचे आहेत आपल्याला मस्तपैकी. पाण्याचा जार, त्याच्यानंतर बायांचे डबं बी आलेले आहेत. आईला म्हणलं तू ये जेवायला, कारण घरून आहे ना बायकोनी मस्तपैकी आईला खाऊ दिला होता. आता बायको कांदा काढायला, पण बायकोनी कांदा का दिला असेल बरं? बायकोला वाटतं त्याच्या मागे भूत लागेल. आता हे 7 वर्षापासूनच भूत मागायला लागले, त्याचं काय. तो आप्पा बी आलं आणि ढोकला बिकला घेऊन मस्तपैकी आईने जेवण केलं. बायकोनी घरी बनवलेला ढोकला बरं का. ही भेंडी दिली मस्त, बहिणीने केलेली ही भेंडी. पुढं आलं बघतोय तर काय आर मस्त कांदे उपटायला बी बायाने चालू केलं. हे लाल भडक कांदा निघाला आपला. हे 5 कांदे घेतलं म्हणलं आता मसोबाला जावं. मसोबाला जाणं गरजेचं आहे. तोपर्यंत मस्तपैकी चुलत्याने काय केलं, त्याने नवीन लावलेल्या कांद्यामध्ये, ही आमची बहीण आहे बरं का बारकी, नवीन लावलेल्या कांद्यामध्ये औषध सोडायला टॉनिक सोडित होता. हे गहू निघून गेले. आता इथं बी आपल्याला कोथमीर करायची. मसोबाला आलो. हे आमच्या वावरातला मसोबा. इथं मसोबाला मस्तपैकी पूजलं. त्याला शेंदूर बिंदूर वाहिला, नारळ फोडीत नाहीत ते तसंच ठेवला, अगरबत्ती लावली आणि मग निघलं मागं. माझ्या गाव तसं वाडेगाव आणि या गावामध्ये बघा आता मस्त आमच्या गावामध्ये एक मंडप घातला आहे, कारण प्रवचनाचा कार्यक्रम आहे या ठिकाणी. आणि मग आता पुन्हा निघलो ऑफिसला. चलो बाय बाय.